डॉक्टर ऑफ फार्मेसी एसोसिएशन डॉक्टर ऑफ फार्मेसी डी फार्म धारकों को ग्रामीण क्षेत्र के प्राथमिक क्षेत्रों में स्वास्थ्य अधिकारी गट आ पद निर्मित करने की मांग को लेकर 17 जुलाई की दोपहर 12 बजे इरविन अस्पताल से जिला अधिकारी कार्यालय पर एक रैली निकाली गई। सार्वजनिक स्वास्थ्य विभाग के अंतर्गत महाराष्ट्र वैद्यकीय व स्वास्थ्य सेवा गट आज संवर्ग के वैद्यकीय अधिकारी गट वहीं रिक्त पदों पर ठेकेदारी पद्धति से वैद्यकीय अधिकारियों की नियुक्ति करने के संबंध में केवल MBBS अर्हता धारक इसमें पदव्युत्तर पदविका की नियुक्ति के संदर्भ में वैसा शासन निर्णय पूर्व में 2 मार्च 2015 को निर्मित किया गया था। वैद्यकीय अधिकारी गट आ के रिक्त पदों पर 2 मार्च 2015 के शासन निर्णय के अनुसार केवल MBBS अर्थधारक व उसमें से रिक्त पद ठेकेदारी पद्धति से भरने हैं। तथापि प्रयास करने के बाद भी रिक्त पदों पर MBBS अर्थधारक उम्मीदवार नहीं मिलते। ऐसे स्थानों के रिक्त पदों पर MBBS अथवा नियमित वैद्यकीय अधिकारी मिलने तक BAMS व डिफार्मा के डॉक्टरों को नियुक्त किया। माझं नाव शुभम भास्करराव मिसाळ, अमरावती अध्यक्ष डॉक्टर ऑफ फार्मसी असोसिएशन। आम्ही डॉक्टर ऑफ फार्मसीचे विद्यार्थी अमरावती गव्हर्नमेंट फार्मसी कॉलेज अमरावती। आमची मागणी अशी होती की ज्या गव्हर्नमेंटनं आता GR काढलेला आहे नुकताच की जे ग्रामीण भागामध्ये MBBSच्या पोस्ट भरल्या जात नाही आहेत तर त्यांच्या जागेवर BAMSच्या जागा भरण्यात याव्या। तर आमची मागणी अशी होती की त्यांना जर तुम्ही अलाउ करताय त्या जागेसाठी तर डॉक्टर ऑफ फार्मसीचे विद्यार्थी पण त्या पोस्टसाठी एलिजिबल करण्यात यावे अशी आमची मागणी आहे। जे PHC जे खेडेगावांमध्ये PHC सेंटरवर जे तिथं अपॉइंट करतात MO साठी मेडिकल ऑफिसरसाठी जे अपॉइंट करतात जे MBBS वाले जे विद्यार्थी आहेत पासआउट त्यांना तिथं अपॉइंट केले जातं। पण आता तिथल्या जागांची पूर्तता होत नसल्यामुळे तिथं BAMS आणि BHMSचे जे विद्यार्थी आहेत त्यांची पूर्तता त्यांना अपॉइंट केले जाते। तर आमची अशी मागणी होती की जर समजा त्यांना करताय तर आम्ही जे डॉक्टर ऑफ फार्मसीचे जे विद्यार्थी आहोत जे की 6 वर्ष आम्ही जे मॉडर्न मेडिसिनचं शिकतो, 3 वर्ष आम्ही फार्माकोलॉजी शिकतो, 3 वर्ष आम्ही फार्माकोथेरपिटिक्सचा अभ्यास करतो तिथं आणि त्यातल्या त्यात आम्ही जवळपास सेकंड इयरपासून ते फायनल इयरपर्यंत असे 4 वर्ष पूर्ण जे आपले इरविन हॉस्पिटल आहे डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल अमरावती इथे आम्ही वॉर्ड राऊंडसुद्धा अटेंड करतो आणि 5th इयर आणि 6th इयरला जवळपास एक महिना आमचं तिथं वॉर्ड राऊंड असतो। प्रत्येक बॅच वाईज ते स्प्लिट केलं जातं आणि त्यानुसार आम्हाला एक वॉर्ड अटेंड केले जातात आणि 6th इयरमध्ये आम्ही स्पेशलायझेशनही करतो त्या डिपार्टमेंटमध्ये, जसं काही डर्मॅटॉलॉजी असेल किंवा सायकॅट्रिक असेल, पेडियाट्रिक असेल। तर एवढा असा एक पेशंट रिलेटेड एक अभ्यास असेल तर आम्ही सुद्धा त्या पोस्टसाठी पात्र आहोत।